आपल्याला ब्रेड कटलेट बनवायचे आहेत. तर ब्रेडपासून बनवले जाणारे हे कटलेट कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सोपी पद्धत आहे. नक्की तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही चविष्ट असे ब्रेड कटलेट किंवा ब्रेड रोल हे कसे बनवायचे ते पाहूया. तर ब्रेड रोल किंवा ब्रेड कटलेट बनवण्यासाठी आपल्याला सँडविचचा जो चौकोनी ब्रेड असतो तो लागणार आहे आणि बटाट्याची भाजी त्यामध्ये आतमध्ये स्टफिंगला लागणार आहे आणि चटणी लागणार आहे. तर चटणी कशी बनवायची, बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. एक मोठा चमचा तेल घातलं आहे, त्यामध्ये मी राई जिरं घातलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट मी 1 चमचा घातलं आहे. ह्याप्रमाणे फोडणीमध्ये आपण राई जिरं आणि आलं लसूण घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित लालसर होईपर्यंत लसूण आणि आलं चांगलं भाजून निघेपर्यंत आपण त्याला परतून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच आहे. मिडियम गॅसवरतीच आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. त्यामध्ये एक मोठा कांदा असा चौकोनी आकाराने मी कापून घेतलेला आहे. कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित मऊसर झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद घालून घेतली आहे. याप्रमाणे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये उकडलेले 4 बटाटे मी त्यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला असं चमच्याच्या साहाय्याने मऊ करून घेणार आहे. बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि जर एखादा मोठा तुकडा असेल तर असा व्यवस्थित आपण चमच्याने मऊ करून घेणार आहे. त्याला मॅश करून घेणार आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. यामध्ये आता मी कोथिंबीरही घालून घेणार आहे. याप्रमाणे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ही बटाट्याची भाजी आपण थंड करून ठेवूया आणि नंतर आपण त्याला ब्रेड कटलेट कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. ह्याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे आणि ओलं खोबरं मी अर्धी वाटी घेतले, 4 मिरच्या घेतल्या, 1 इंच आलं घेतलं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे मी. ह्याप्रमाणे कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि सर्व साहित्य आपण चटणीकरता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे आणि लिंबाचा रस मी अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे. लिंबाचा रस तुम्ही 1-1.5 चमचा घालून घ्या. याप्रमाणे आपण चटणी वाटून घेणार आहोत. आता पाणी थोडंसं 1-2 चमचेच घातले आहे. मी जास्त पाणी घातलं नाही कारण ओलसर चटणी आपल्याला करायची नाही. जाडसर थोडीशी असेल तरी चालेल, पण आपल्याला पातळ अशी चटणी करायची नाही. आता एक ब्रेड घेतला आहे आणि त्याच्यावर पाणी फक्त शिंपडून घेतलं आहे. जास्त ओलं करू नका, नाहीतर ब्रेड तुटू शकतो. आणि त्यावर 2-3दा अशी लाटणी फिरून घेतली म्हणजे आपला चप्पट असा ब्रेड तयार होईल. आता त्याच्यामध्ये एका साईडला मी चटणी लावून घेतली आहे. बटाट्याची भाजी पसरून घेतलेली आहे. 1-1.5 चमचे घालून घ्या आणि आता त्याला आपण एकावर एक ठेवून जॉईंट करून घेऊया आणि दाबून घेऊया. चारी बाजूने आपण त्याला दाबून गोल असं करून घ्यायचं आहे किंवा चपटं असं करून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला पाहिजे त्या आकाराने तुम्ही करून घेऊ शकता. जास्त ओलं करू नका, नाहीतर ब्रेड तुटायची शक्यता असते. म्हणून शिंपडून फक्त मी पाणी घेतलेलं आहे. याप्रमाणेच मी सगळे ब्रेड याप्रमाणेच रोल करून घेणार आहे. गोल आकाराने तुम्ही करू शकता किंवा चौकोन आकाराने, आयताकृती आकाराने पण तुम्ही करू शकता. याप्रमाणे आपले सगळे कटलेट, बटाट्याचे ब्रेड कटलेट आपले तयार झालेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतरच आपल्याला हे कटलेट त्याच्यात टाकायचे आहेत. तापल्यानंतरच टाका, कारण जर कमी तेल तापलेलं असेल तर ब्रेड तेल लगेच शोषून घेतं. त्यामुळे तेल कडकडीत गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर आपण मिडियम गॅसवर करून हे कटलेट तळून घ्यायचे आहेत. लालसर रंगावर थोडेसे आले की आपण परतून घेणार आहोत. 1-1.5 मिनटातच हे व्यवस्थित तळून निघतील. ह्याप्रमाणे आपले कटलेट तयार झालेले. नक्की ट्राय करा. खूप छान ही रेसिपी आहे. टेस्टी ही रेसिपी लागते. नक्की करून तुम्ही खाऊन बघा. तुम्हालाही नक्की ही रेसिपी आवडेल. सोपी पद्धत आहे. तुम्ही लहान मुलांच्या डब्याला किंवा मोठेही आपण नाश्ता म्हणून ही रेसिपी बनवून खाऊ शकतो. याप्रमाणे सगळेच मी कटलेट असे मिडियम गॅसवरती तळून घेणार आहे. मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल कडकडीत गरम पाहिजे आणि त्यानंतर आपण स्लो करत आणि हाय करत आपण हे तळून काढायचे आहेत. असे हे खरपूस रंगावरती आपण भाजून काढलेले आहेत. असे सगळे कटलेट
मी करून घेणार आहे. तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी? जर आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.